यानंतर बातमी पंढरपुरातून। मराठा आंदोलकांच्या नावानं भाजपच्या गुंडांनी गाडी अडवल्याचा आरोप काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंनी केलाय। पंढरपूरच्या सरकोली गावात काही लोकांनी प्रणिती शिंदेंची गाडी रोखली। संबंधित लोक स्वतःला मराठा आंदोलकांच्या नावानं भाजपचे गुंड असल्याचा आरोप प्रणिती शिंदे यांनी केलाय। गाडी अडवणारे लोक आणि प्रणिती शिंदे यांच्यामध्ये बाचाबाची झाली। काही लोक आंदोलकांच्या नावाने, ते आंदोलक नाही आहेत आणि मराठा आंदोलनाला समर्थन आहे, पण भाजपची लोक आंदोलकाचं नाव पुढे घेऊन येत आहेत आणि त्यांनी आता माझ्या गाडीवर आणि माझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला। ते बीजेपीचेच होते आणि त्यांनी माझ्या गाडीला तोडण्याचा फोडण्याचा प्रयत्न केला। मी संयमाने गाडीत बसली, मी काही बोलली नाही, माझी काच वर होती, त्यांना मी ते करू दिलं। मग ते लिमिटच्या बाहेर गेलं आणि मग मी उतरली आणि त्यांना ओरडली आणि सांगितलं माझ्या गाडीला हात नका लावू। पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते आणि एका महिला आमदाराच्या अंगावर येण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला, माझ्या गाडीची तोडफोड केली। ते आंदोलक नव्हते, पण आंदोलनाचं नाव पुढे घेऊन भाजपची लोक असं करतात, ह्याचा आपण निषेध करूया।